मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये असं कधी झालंय का? तुम्ही प्रयत्न तर अगदी मनापासून केलेत, पण त्याचं फळ मिळालं नाही. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे की परिश्रम तर अपयशी झाले, पण सत्य विजयी झालं. मित्रांनो, एका गावामध्ये एक शांतपणे राहणारा मुलगा, सत्य, प्रामाणिकपणा आणि धैर्य याची खरी ओळख करून देणारी ही कथा आपल्या मनाला नक्कीच हलवून जाईल. खूप वर्षापूर्वी डोंगराळ भागात हिरव्यागार जंगलाच्या काठावर एक छोटंसं गाव होतं. त्या गावात आरव नावाचा एक 12 वर्षाचा मुलगा राहत होता. आरव गरीब होता, परंतु त्याच्याकडे एक गोष्ट मुबलक होती, ती म्हणजे सत्य आणि स्वच्छ मन. गावातले सगळे लोक म्हणायचे की आरवचं मन हे अगदी पाण्यासारखं स्वच्छ आहे. आणि त्या राज्याचा राजा वृद्ध झाला होता आणि त्याला आपल्या राज्यासाठी एक योग्य वारसा हवा होता. राजाचा मुलगा युवराज हा हुशार होता, पण राजाला त्याच्या निर्णय क्षमतेबद्दल एक शंका होती. राजा म्हणायचा, सत्ता मिळवणं सोपं आहे, पण ती सत्ता सत्यानं फार काळ टिकवणं हे फार कठीण आहे. म्हणून त्या राजानं एक वेगळी परीक्षा घ्यायची ठरवली. एके दिवशी राज्यातील सर्व मुलांना राजानं राजवाड्यात बोलवलं. राजाच्या हातात छोट्या छोट्या पिशव्या होत्या. राजा म्हणाला, या प्रत्येक पिशवीमध्ये एक एक बी आहे. ती बी लावा, त्याला पाणी घाला आणि 30 दिवसानंतर ते झाड घेऊन या. ज्याचं झाड सर्वात सुंदर असेल त्याला मी एक मोठं बक्षीस देईल. सगळे मुलं पिशव्या घेऊन आनंदात घरी गेले. आरवलाही एक बी मिळाली होती. आरवने घरी येताच ती बी मातीमध्ये लावली. रोज पाणी घालायचा, सूर्यप्रकाशात ठेवायचा. असे बरेच दिवस झाले, पण बी काही उगवत नव्हती. गावातील इतर मुलांची रोपटे मात्र फुलू लागली. कोणाचं झाड हिरवं झालं होतं, कोणाच्या झाडाला फुलं येऊ लागली, पण आरवचं झाड मात्र आणखी मातीतून वरच आलं नव्हतं. तेव्हा आई म्हणाली, अरे लावण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल, मी नवीन बीज देऊ का? तेव्हा आरव म्हणाला, नाही, मला राजानं जे दिले तेच लावणार, मी खोटं दाखवणार नाही. 30 दिवस पूर्ण झाले. गावातील सर्व मुलं आपल्या हिरव्यागार कुंड्यासह राजवाड्याकडे निघाले. आरव मात्र आपल्या रिकाम्या कुंडीसह भीत भीत राजवाड्याच्या दिशेने निघाला. लोक म्हणत होते की तू रिकामी कुंडी घेऊन जातोयस, राजा हसन तुझ्यावर. पण आरव म्हणाला, सत्य कधीही खाली बघत नाही, ते नेहमी सरळ उभं असतं. अनेक मुलं रंगीबेरंगी फुलांनी सजलेली झाडं घेऊन राजवाड्यात आली. राजाने सर्वांकडे पाहिलं आणि अखेरीस राजाची नजर ही आरवकडे गेली. आरवची कुंडी रिकामी पाहून राजा हसला नाही, उलट त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव निर्माण झाले होते. राजा म्हणाला, तू रिकामी कुंडी का आणली? आरव म्हणाला, महाराज, मी मनापासून पाणी दिलं, प्रेमानं जपलं, पण बी उगवलीच नाही, म्हणून जे सत्य आहे ते मी घेऊन आलो. तेव्हा सर्व सभागृह शांत झालं. राजा उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी दिलेल्या सर्व बिया ह्या भाजलेल्या होत्या, त्या कधीच उठू शकत नाहीत. त्यावेळेला सगळे थक्क झाले. राजा पुढे म्हणाला, इतर सर्व मुलांनी खोटे झाडं आणलेले आहेत, पण हा एकच छोटा मुलगा आहे ज्यानं माझ्यावर आणि माझ्या शब्दावर संपूर्ण विश्वास ठेवला. राजा आरवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, कदाचित तुझ्याकडं झाड नाही, पण तुझ्याकडं सत्य आहे, आणि सत्यापेक्षा मोठं झाड या जगात नाही. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. राजाने सर्व मुलांना सांगितलं की भविष्यातील राजकुमारासाठी हा मुलगा आदर्श आहे. यावरून सत्ता नाही तर सत्यच माणसाला महान बनवतं हे आपल्या लक्षात येतं. कथा आपल्याला एक शिकवण देते, सत्य कधी पराभूत होत नाही आणि खोटं कधी दीर्घकाळ टिकत नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही असाल, पण तुमचा स्वभाव चांगला असेल, मन स्वच्छ असेल, तुमचा मार्ग सत्याचा असेल, तर तुम्ही कोणाच्याही मनामध्ये कायमची जागा निर्माण करू शकता. राजानं आरवला मिठी मारली आणि म्हणाला की तू झाड उगवू शकला नाहीस, पण तू माझ्या मनामध्ये सत्याचं रोपटं लावून गेलास. हीच खरी या कथेची शिकवण आहे. सत्याला कधीही खतपाणी लागत नाही, सत्य हे स्वतःच्या प्रकाशाने उगवत असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.